वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिरेटोप घातल्यानं नवा वाद निर्माण झालाय। मोदी आणि प्रफुल्ल पटेल मतांचं राजकारण करत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेड आणि ब्राह्मण महासंघानं केलेला आहे। सत्ताधारी शिवसेनेनं मात्र झालेला प्रकार पटेलांनी घडवून आणल्याचा अप्रत्यक्ष आरोपच केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळेस झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोदींचा जिरेटोप घालून सत्कार केला। याच सत्कारामुळे आता नवा वाद निर्माण झालाय। छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप मोदींना देऊन प्रफुल्ल पटेलांना नेमका काय संदेश द्यायचा आहे, असा सवाल ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी उपस्थित केला आहे। प्रफुल्ल पटेलांनी जी काय केले ती गाढव चूक आहे असं आम्ही मानतो। छत्रपती शिवाजी राजांचा जिरेटोप हा महाराष्ट्रासाठी नाही देशासाठी सन्मान चिन्ह आहे। लोक एकमेकांना आजपर्यंत भेट सुद्धा देत नाही, एवढा मोठा सन्मान त्याच्याविषयी असताना हा जिरेटोप घालण्याची हिंमत कशी झाली प्रफुल्ल पटेलांची, आणि सन्माननीय मोदी साहेबांनी सुद्धा तो जिरेटोप परिधान कसा केला असा आमचा प्रश्न आहे। संभाजी ब्रिगेडनं देखील प्रफुल्ल पटेलांच्या या कृतीचा निषेध केला आहे। मतांच्या राजकारणासाठी प्रफुल्ल पटेल यांनी शिवरायांच्या जिरेटोपाचा गैरवापर केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनं केला आहे। जाणीवपूर्वक मताचं राजकारण करण्यासाठी, लोकांची दिशाभूल करण्यासाठी, बघा आम्ही कसे छत्रपतींचे म्हणजे प्रेमी आहोत हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न प्रफुल्लभाई पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला आहे। जिरेटोप प्रकरणावर शिवसेनेनं देखील आपली भूमिका मांडली आहे। शिवसेनेकडून अशी चूक होणार नाही असं उदय सामंतांनी म्हटलंय। शिवाय मोदींचीही या प्रकरणात चूक नसल्याचा दावा शिवसेनेनं केलाय। निवडणुकीच्या प्रचारात वेगवेगळ्या मुद्द्यांवर आरोप प्रत्यारोप होत असताना आता जिरेटोप प्रकरणानं विरोधकांच्या हाती आयताच नवा मुद्दा सापडलाय। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत संपूर्ण महाराष्ट्र संवेदनशील आहे, त्यामुळे जिरेटोपाचा मुद्दा सत्ताधाऱ्यांना महागात पडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।